लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं भानुमासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। आता जैसा आहेसी तैसिया नमो तुझ श्रीरामराया। तुझे कृपे रघुवर्या स्तुती वदवया सामर्थ्य। वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती। कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्ये नमः, श्री सीतारामचंद्राय नमः, श्री पांडुरंगाय नमः। ओम नमो जी गणराज एकदंता चतुर्भुज वरषपाणीय दोक्षा उभवी ध्वजा ईशाची। आजपासून अधिक मास ही अधिक मास यालाच पुरुषोत्तम मास म्हणतात आणि 3 वर्षानंतर किंवा मलमासही अशा प्रकारचं नाव या महिन्याला भगवंताने दिले आहे। आणि पुरुषोत्तम मास 3 वर्षानंतर एकदा येतो आणि या महिन्यामध्ये या अधिक मासामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये मल मासामध्ये जेवढा धार्मिक विधी करता येईल तेवढा सगळा जर केला तर त्याचं पुण्य पदरामध्ये पडलं जातं आणि त्यामुळे भगवंताला आनंद होतो। म्हणून या अधिक मासाचं महात्म्य काय आहे अनेकांना माहिती नाही, आपल्यालाही माहिती नाही। मग त्या अधिक मासानिमित्त अधिक महिन्याच्या निमित्तानं आज श्री संकल्पपूर्ती श्रीराम मंदिर या ठिकाणी आदरणीय शहाजीराव महाराज मोहिते त्यांच्या स्वगृही भगवान श्रीरामचंद्राचं जिथं वास्तव्य आहे त्या राम मंदिरामध्ये अधिक महिन्याचा ग्रंथ अधिक मास महात्म्य भगवान श्री विष्णूचं चरित्र आहे। भगवान श्री विष्णूने लक्ष्मी बरोबर केलेला संवाद हीच अधिक मास महात्म्याचं चरित्र ग्रंथ आजपासून आपण या श्रीराम संकल्पपूर्ती राम मंदिरामध्ये आजपासून प्रारंभ करीत आहोत, सुरुवात करीत आहोत। ग्रंथाच्या प्रारंभीला ग्रंथकर्ते सांगतायत की ग्रंथ सुरुवात केल्यापासून शेवटच्या अध्यायापर्यंत कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून अशा प्रकारचे गणपती गणराजा आणि अशा प्रकारचे गणपती उभवी ध्वजा यशाची ही ग्रंथ सुरुवातीपासून समाप्ती सांगतेपर्यंत कुठल्याही प्रकारचं संकट या असणाऱ्या कथेमध्ये अडथळा येऊ न देण्याचं काम तुमचं आहे। महाराज सांगतात ऐसा तू विघ्नहारू ग्रंथारंभी नमस्कारू देवोनिया उभयवरू नेही परपारू ग्रंथ। आणि गणपती बाप्पा तुम्ही असे आहेत की विघ्न हरण करणारे आहेत। कुठल्याही प्रकारचं विघ्न तुमचं नाव घेतलं तरी विघ्न पळून जातं। अशा प्रकारचे विघ्न हरण करणारे तुम्ही ग्रंथारंभी नमस्कारू ग्रंथाच्या सुरुवातीला तुम्हाला नमस्कार करतो। ही जी काय ग्रंथ आहे ग्रंथ सुरुवात केलेला आहे आणि परपार शेवटपर्यंत ग्रंथ पोहोचवण्याचं काम तुमचं आहे। महाराज सांगतात नमो आदि जननी चराचर जे पासुनी ते शारदा हंस वाहिनी ग्रंथारंभी नमियेली। आणि गणेशानंतर विद्येची देवता सरस्वती आहे आणि त्या सरस्वतीला हंस वाहिनी आहे। हंसावरती जी आरुळते हातामध्ये विणा आहे, पुस्तक आहे, विद्येची देवता आहे ती शारदा ती भगवती। त्या भगवतीला नमस्कार ज्या भगवती पासून हे संपूर्ण चराचर निर्माण झालं अशा प्रकारची शारदा हंसवाहिनी त्या भगवतीला माझा नमस्कार। नमो श्री गुरु रामदास जो सर्व सर्वी उदास तयाची करुणिया कास ग्रंथ शेवटास जाओहा। सद्गुरु असणारे रामदास मारुतींचे अवतार आहे ज्यांचं सर्वस्व श्रीरामचंद्र आहे। अशा प्रकारचे रामदास जे आम्हाला गुरुच्या स्थानावरती आहेत आणि त्या गुरुवर्य रामदासांना माझा नमस्कार असो। प्रार्थनेचे एक कारण आयुष्य दसे आपल्या दीना ग्रंथारंभी लोभ धरून वदेल म्हणे तो मूर्ख हो। ग्रंथकर्ते सांगतायत ह्या सर्व देवताची प्रार्थना करायचं एकच कारण आहे
आयुष्य आपल्या हातामध्ये नाही महाराज. एका क्षणाचीही आयुष्याची नरदेहाची गॅरंटी देता येत नाही. त्याच्यामुळं या ग्रंथाच्या जीवावरती किंवा ग्रंथ लावलाय आणि परिपूर्णतेला जाईल याचीही गॅरंटी नाही. म्हणून सुरुवातीला भगवंताचं स्मरण करायचं, भजन करायचं, कारण आयुष्य देण्याचं काम भगवंताचं आहे. म्हणून ग्रंथ समाप्तीपर्यंत हा नरदेह चालावा. कुठल्याही प्रकारची अडचण, संकट, रोगराई येऊ नये म्हणून सुरुवातीला सर्व देवतांचं नमस्कार वंदन ग्रंथकर्ते करतात. येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्व ही रघुनाथ सत्ता व्रतवंता प्राणियाची. आवहित सर्वस्व रामचंद्र आहे. सांगणारा किंवा वदवणारा, वदवून घेणारा, शरीरावरती ज्याची सत्ता आहे तो रामचंद्र आहे. श्रीराम शरीर उठवी बैसवी, श्रीराम शरीर निजवी फिरवी, एर जाणतेनी स्वानुभवी, एरा पदवी. अतरित्य रामायणामध्ये युद्धकांडामध्ये 54व्या अध्यायामध्ये नाथ महाराज सांगतायत या शरीरावरती सत्ता रामाची आहे, सर्व सत्ता आहे. वधवून घेणारा तोच आहे, वदवणारा तोच आहे, बोलवणारा तोच आहे. म्हणून त्या रामचंद्राला आमचा नमस्कार असो. असो आता हे वार्ता ग्रंथ तारी हा कोणता, तरी अधिक महात्म्य ग्रंथ बंधू आता निर्धारे. आणि ग्रंथकर्त्यांनी सांगितलं नरहरी विरचित हा ग्रंथ आहे, नरहरी सुत. आणि ते ग्रंथकर्ते सांगतायत असं म्हणले ग्रंथ सुरुवात केलाय पण कोणता आहे, तर या ग्रंथाचं नाव आहे अधिक मास महात्म्य. आणि या अधिक मासाची कथा या असणाऱ्या संपूर्ण 31 अध्यायामध्ये या ग्रंथामध्ये ग्रंथकर्त्यांनी सांगितलेली आहे. ऐका. संस्कृत वाणी व्यासयोक्त पद्मपुराणाचे समंत, तर याचा असे हा मतिदार्थ तो असो अवगता श्रोतीय. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं 18 पुराण आहे. त्या 18 पुराणामध्ये आणि सगळी पुराणे व्यास महाराजांचे. त्या 18 पुराणामध्ये पद्मपुराण एक आहे आणि त्या पद्मपुराणामधली ही कथा आहे. अनेक प्रकारची पुराण आहे. हरिविजय श्रीधर स्वामींनी घेतला, हरिवंश भागवत आणि पद्मपुराणाच्या अनुसंधानुसार त्यांनी तो ग्रंथ केला. अधिक मास महात्म्य ग्रंथ केला. तर पद्मपुराणाचा पुरावा आहे. आणि त्या पद्मपुराण जर सांगायचं म्हटलं तर आपल्यासारख्याला कळत नाही, कारण ते व्यासांनी संस्कृत लिहिलेलं आहे. संस्कृत आपल्याला कळत नाही. म्हणून नरहरी वंशामधले नरहरी सुत त्यांनी प्राकृत भाषेमध्ये आपल्या पुढं हा ग्रंथ निर्माण केला. कवन एक अवसाराचे संधी मिळवून या ऋषीची मांदी, निमिषारण्याचे अवधी येथे झाले सत्वर. एक दिवस असं झालं, अनेक ऋषी मंडळी एकत्र झाले आणि अनेक ऋषी मंडळी एकत्र येऊन विचार करून नैमिषारण्य आहे. आणि त्या नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषी एकत्र झाले. झाल्यानंतर जेव्हा तपस्वी योगीराज महानुभाव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्राच्या समुदायेसी अनेक ऋषी मंडळी आले, वेगवेगळ्या ठिकाणावरून आले, जे तपानं, ज्ञानानं, बलानं, युक्तीनं, शक्तीनं संपन्न असणारे अशा प्रकारचे ऋषी मंडळी. काही कुरुक्षेत्रावरून आले, काही हरिद्वारावरून आले, अनेक असणारे तीर्थ करत असणारे ऋषी मंडळी नैमिषारण्यामध्ये एकत्र जमा झाले. शशी समान शीतलता भानू समान तेजता, तयाची आशीर्वाद तत्वता रंकतो प्रभुत्वा पारे पै. आणि त्या ऋषींचं जर वर्णन करायचं म्हणलं तर चंद्र समान शीतलता. चंद्र जसा शीतळ असतो तशा प्रकारची शीतलता म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये सौम्यता होती. आणि जर तेज पाहिले गेले तर सूर्यासारखं तेजस्वी अशा प्रकारची ऋषी मंडळी जे ज्ञानानं तपानं सामर्थ्यवान होते. अनेक वेगवेगळ्या तीर्थामधून क्षेत्रामधून ही सगळी ऋषी मंडळी नैमिषारण्यामध्ये जमा झाले. ऐसे सर्व ही ऋषीश्वर गालव आणि शुकेंद्र नामे सांगता पार होईल प्रसार ग्रंथाते. अशा प्रकारचे सगळे ऋषीश्वर आले. त्याच्यामध्ये गालव ऋषी आणि शुकेंद्र ऋषी हे 2 महत्वाचे मुख्य ऋषी सांगितले गेले. अनेक जरी ऋषींची नावं सांगायची म्हटले तर ग्रंथाचा विस्तार होईल.
ग्रंथ वाढेल. त्याच्यामुळे मुख्य मुख्य ऋषींची नावं सांगितली आणि यांच्या समवेत अनेक ऋषी मंडळी त्या नैमिषारण्यामध्ये आलेली होते. समग्र ऋषी मिळवणी सुता प्रती करती प्रश्न कलियोगी अन्नगत प्राण परमार्थ साधन केविगडे. आणि सगळे ऋषी तिथं आल्यानंतर शौनकाधिक सुत तिथं होते आणि त्या सुताला शौनकाधिकांना ह्या ऋषी मंडळींनी प्रश्न केला. म्हणले, महाराज, हे जीवन मानवी जीवन आहे. मानवी जीवन फक्त अन्न आहार याचे असणारे आहारी गेलेला आहे. मग मानवी जीवनामध्ये परमार्थ साधन कसं करायचं, मानवानं परमार्थ काय करावा, कसं करावं, कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी, आम्हाला थोडस सांगा. त्यावरही दरिद्र व्यथा शरीरी जडे रोग अवस्था नित्य नाम स्मरण करिता अवकाश कदा पैनसे. आणि महाराज त्याच्यामध्ये सुद्धा आता शरीर आहे. शरीराला काही एक रोग आहे का, अनेक रोग आहे. काही ना काही रोग शरीराला होतो आणि त्याच्यामुळे लोकाला संसारामधून वेळ भेटना गेला. जन झाले संसाराचे दास, संसार मालक झाला, लोक त्याचे सेवक झाले. त्याच्यामुळे महाराज भगवंताच्या प्राप्तीचं साधन मानवी जीवाला आल्यानंतर करता येत नाही. नरदेहाचं आयुष्य माणसाच्या हातामध्ये नाही. त्याच्यामध्ये अनेक रोगराई मानवाला होतात. मग एवढ्या सगळ्यामधून भगवंताचं स्मरण भजन कसं करायचं सांगा. जरी की जे तीर्थाटन व्याधीग्रस्त लक्षीण संसार धंदा करिता जाण अवकाश कदा नसे पै. महाराज जरी तीर्थाला जावं म्हणले 14 दिवस अनेक तीर्थ करावी म्हटली तरी शरीराला रोग असतो. हात दुखतेत, पाय दुखतेत, चालायला येत नाही, नीट लांबचं दिसत नाही, चष्मा लागतोय, असू द्या, अनेक प्रकारचे रोग व्याधी या शरीराला होतात. मग त्याच्यामुळे तीर्थाटन होत नाही. आम्हाला कुठं तीर्थाला जाता येत नाही. मग नित्य नामस्मरण जर करत बसायचं म्हटलं तर संसारातनं वेळ भेटत नाही. संसार करावा का देवाचं भजनच करावं. त्याच्यामुळे नामस्मरण करायला अवकाश नाही. मग याच्यामधून भगवंताची प्राप्ती कशी करता येईल आम्हाला सांगा. शक्ती विन सर्वथा न जावे विद्युत पंथा द्रव्ये जावे जरी तत्वता तरी दरिद्र व्यथा अपार. आणि जर तीर्थटना करावं म्हटलं आज ह्या देवाला उद्या त्या देवाला, तर त्यावेळेस गाड्या नव्हत्या, 4 व्हीलर नव्हत्या, काय साधन नव्हतं, चालत जावं लागत होतं तीर्थाटन करायचं म्हटल्याबरोबर. मग चालत जाण्यासाठी शक्ती लागते, अंगामध्ये ताकद नाही. बरं, जर द्रव्य खर्च करावा, द्रव्य बळावरती तीर्थ करावी, तर दरिद्र आमच्या असणाऱ्या देहाला, आमच्या प्रार्थनाला दरिद्र आलेला आहे, पैसाही नाहीये. मग पैसाही नाही, अंगामध्ये शक्ती नाही, त्यामुळे आम्हाला तीर्थाटन करता येत नाही. असं सुताला शौनकाधिक सुतांना नैमिषारण्यामध्ये ऋषी मंडळींनी प्रश्न केला. स्वग्रही करावे धर्मदान तरी द्रव्य पाहिजे दया लागून अथवा भगवंती होत अनन्य तरी गतयुषी प्राणी हा. स्वतःच्या घरी धर्मदान करावं, दान करावं. त्या दानानं काहीतरी पुण्यपत्रामध्ये पडेल, मिळेल. त्या पुण्याच्या भारानं आपण स्वर्गाला जाऊ. पण अडचण अशा आहे महाराज, घरामध्ये पैसे नाही, संपत्ती नाही, इस्टेट नाही, कोणाला दान धर्म करावं. दान धर्म करावं एवढी आमची संपत्तीनं आम्ही तेवढे ताकदवान नाहीये. त्यामुळे आम्हाला स्वतःच्या घरामध्ये दान धर्म करता येत नाही. मग जर भगवंतासाठी बाकीचं अनन्य शरण व्हावं भगवंताला म्हटलं तरी गत आयुष्य आहे. दीर्घ आयुष्य नाही मानवाला, गत आयुष्य आहे. हे आयुष्य आहे, कधी संपेल सांगता येत नाही. असं ऋषी मंडळी बोलू लागले. ऐसी कवन उपाय प्राण्या कैसा करणोपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाते. आणि भगवंता महाराज अशा प्रकारचं काय उपाय आहे जेणेकरून प्राणी या संसार सागरामधून तरुण जाईल. अशा प्रकारचा कोणता उपाय तुमच्यापाशी आहे? कारण नरदेह अमूल्य आहे. या नरदेहाचं मोल करता येत नाही. अमूल्य अशा प्रकारचा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून आता हा असणारा नरदेह भगवंतापर्यंत पोहोचायचा आहे किंवा मुक्ती त्याला प्राप्त करून द्यायची. 84 लाख योनीमधून त्याची सुटका करायची. मग काय उपाय तुमच्यापाशी आहे आम्हाला सांगा. अनंत पापी याच्या राशी दरिद्रे गळती प्राणी आसी मग पावे रवर नरकासी यातनेसी अपार. महाराज जीवन जगत असताना
अनेक पाप हातून होतात. आपण नाही करायचं म्हटलं तरी कळत न कळत पाप हातामधून घडली जातात. मग अनंत पापांच्या राशी ढिगारा या मानवी जीवन जगत असताना अनेक पाप हातामधून होतात आणि पाप घडली की नरकाला जावं लागतं. रवरव यातना आहेत, 28 नरक आहेत. त्या नरकामध्ये तेवढे सगळे भोगावे लागतात. मग याच्यामधून सुटकेचा प्रकार कोणता आहे आम्हाला सांगा. नाना प्रकारे यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना जे जाचनी भोगिता जना उसंत जाना नसेसी. महाराज त्या नरकामध्ये जर गेलं तर शास्त्रामध्ये आम्ही वाचलंय, शास्त्रामध्ये ऐकलेला आहे, वाचलेला आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे ग्रंथकर्ते माधव यांनी की नरकामध्ये गेल्यानंतर यम किती त्रास देतो. यमाची यातना चुकविल दंड. मग यमाची यातना, त्याचा दंड, त्याचा असणारी शिक्षा याच्यापासून चुकण्यासाठी, सोडवण्यासाठी मानवी जीवनामध्ये काहीतरी भगवंताची सेवा पुण्यपत्रामध्ये पडलं पाहिजे आणि त्या पुण्याचा मार्ग आम्हाला सांगा. ऐसिया प्राणी यासी कैसे करावे परमार्थासी तरी कृपा करून आम्हासी काही उपाय सांगावे. म्हणून महाराज अशा प्रकारचे प्राणी आहेत. कसे परमार्थ करावं? ज्या परमार्थानं भगवंताची प्राप्ती होईल. भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर ही 84 नरक यातना चुकतील. यमाच्या दरवाजाला आम्हाला जावं लागणार नाही. अशा प्रकारे या असणाऱ्या संसारामधून तरुण जाण्याचा काहीतरी उपाय मार्ग आम्हाला सांगा असं ऋषी शौनकादिक सुतांना नैमिषारण्यामध्ये प्रश्न करतात. ऐसे समस्तांचे प्रश्न अक्षर ऐकून या सविस्तर बोलता झाला उत्तर व्यास शीश सूत पै. आणि अशा प्रकारचे सगळ्याचे प्रश्न, सगळ्या ऋषी मंडळीचे प्रश्न ऐकल्यानंतर ती सूत म्हणजे व्यास महाराजांचे शिष्य आहे आणि ते व्यास शिष्य असणारे सूत सगळ्यांचे प्रश्न ऐकून घेतले आणि त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काय म्हणतात. सूत वदे तेव्हा वदन मोळे एका हो सर्व ऋषी मंडळे एकदा श्री माधव जवळे प्रार्थली झाली जगत कमळाच्या. नैमिषारण्यामध्ये त्यावेळेस सुतांनी सगळ्या ऋषी मंडळींना सांगितलं, ऐका, तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनाला पटल अशा प्रकारे देतो. एकदा वैकुंठामध्ये भगवान श्री विष्णू शेषाच्या पलंगावरती बसलेले असताना कमळाच्या म्हणजे लक्ष्मी त्यांच्या पायापाशी होती आणि त्या लक्ष्मीने एकदा भगवंताला विचारलं, काय तुम्हा ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन एका वचन पै माझे. आणि त्या व्यास शिष्य सुतांनी ऋषींना सांगितलं, महाराज लोकाहो, महाराज मंडळी, तुम्ही जो आता प्रश्न मला विचारला तोच प्रश्न एकदा वैकुंठामध्ये लक्ष्मीनं भगवंताला विचारला होता की लक्ष्मीने विचारलं ही तरुण जाण्यासाठी काय उपाय आहे मानवी जीवनाचा. हाच प्रश्न भगवंताला लक्ष्मीने विचारलं. लक्ष्मी माता काय म्हणतात. हे भगवान देवदेवेश तुम्ही तो सर्व देवांचे ईश आणि प्राणी मात्रांचे पालनाधीश सर्वत्राचे स्वामी. लक्ष्मीनं भगवंताला बोलायला सुरुवात केली, भगवंता तुम्ही देव ईश आहे, सगळ्या देवांचे ईश अंश तुम्ही आहात, सगळ्या देवांचे राजे आहेत. मग हे असणाऱ्या सगळ्या प्राणी मात्राचा सांभाळ करणारे तुम्ही आहे, जगताचे मालक तुम्ही आहेत, अशी भगवंताची स्तुती माता लक्ष्मी करत होत्या. तरी कृपाळुत्वे करून निवेदिले मज लागुनी जे चराचर जीव प्राणी केली तर ती भवार्णवी. भगवंता मला सांगा, लक्ष्मी माता विचारताय, तुम्ही सगळ्या जगाचे ईश आहात, सत्ताधीश आहात, मालक आहात. मग ही प्राणी जी आहेत, प्राणी म्हणजे मनुष्य लोक, आणि ही मनुष्य लोक या भवसागरामधून कसे तरून जातील, त्यांचा तरण्याचा उपाय काय आहे, मार्ग काय आहे, आम्हाला सांगावं असं लक्ष्मी माता भगवंताला विचारतात. जैसे पती विनरमणी न शोभे कदा दीन यामिनी देवी दत्त झाली या प्राणी न शोभे दानी कदा तो. जसा पती शिवाय स्त्री शिवाय पती शिवाय पत्नी शोभत नाही, शोभिवंत दिसत नाही, तशा पद्धतीने भगवंता जर एखादा व्यक्ती अदत्त म्हणजे मेला, मृत पावला, तर त्या व्यक्तीचं पुढचं जीवन, त्याचा उद्धार कसा होईल, त्याचा असणारा त्याला मोक्ष कसा मिळेल,
ज्यानं कधीही जीवनामध्ये दान केलं नाही अशा प्रकारचा व्यक्ती जर मृत पावला तर त्याची पुढची असणारी अवस्था कशी होते लक्ष्मी माता विचारतात. तैसे दान धर्माविनचे नर ते द्विपदाचे केवळ खर तरी अल्प वेचून पुण्य अपार कवन असे स्वामी. भगवंता जो एखादा व्यक्ती दान धर्मा व्यतिरिक्त जर मरण पावला तर ती 2 पायाचं खर म्हणजे गाडव, 2 पायाचं ती गाडव होतं जीवन जगत असताना. दान धर्म करावा महाराज खूप महत्व दान धर्माला सांगितलंय. भावार्थ रामायणामध्ये उत्तरकांडामध्ये 62 अध्याय सुरत राजाची कथा सांगितली. त्यानं दान धर्म केला नाही किती अवस्था त्याची झाली. म्हणून लक्ष्मी माता विचारताय जर दान धर्म न करता मेला तर भगवंता त्याचा तरुणोपायाचा मार्ग काय आहे सांगा. कवन दान कवन तप हे कृपा करून या अल्प मज निमिदावे स्वल्प स्वल्प तरुणोपाय जगत आहे. भगवंता प्राणी याचा उद्धार होण्यासाठी कोणतं दान करावं प्राण्यानं मनुष्यानं, कोणतं तप करावं, काय करावं की ज्या करण्यानं ज्या पुण्यानं मनुष्याचा उद्धार होईल तो या असणाऱ्या संसारामधून तरुण जाईल अशा प्रकारचा मार्ग उपाय मला सांगा. माता लक्ष्मी भगवंताला विचारतात. ऐसा प्रश्न समुद्र तारण्याचा करुणी बोलत सेवाचा स्वामी तो दीनजनांचा केशवराज सत्यपै. आणि अशा प्रकारचा असणारा समुद्र जी असणारी समुद्राची दुहिता जिला म्हटलं जातं ती लक्ष्मी. आणि अशा प्रकारचे लक्ष्मीचा प्रश्न भगवंताने ऐकल्यानंतर ना भगवान परमात्मा लक्ष्मी मातेला काय म्हणतात ऐका. एका हो क्षीराब्दी तनये दुर्लभ तो नरदेह येथे सहजा सहज घडती उपाय सायास नसता नासाये. ऐक म्हणले दुधाच्या समुद्राची असणारी मुलगी आई लक्ष्मी आई. इथं मानवाचा जो जन्म आहे तो अतिशय दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ दाना शतवर्षाची गणना अतिशय दुर्लभ असणारा नरदेह आहे. आणि या नरदेहाला आल्यानंतर अनेक प्रकारचे अपाय सहज मानवाच्या हातून घडतात असं भगवंत लक्ष्मीला सांगतात. ते कवन म्हणती तारी एक युक्तायुक्त प्रकार देख शास्त्री बोलिले अनेक ते आवश्यक घडती की. ऐक म्हणले अनेक प्रकारचे अपाय मानवाच्या हातामधून घडले जातात. कळत नकळत पाप घडली जातात. मग त्या सर्व अपायामधून त्या सर्व घडणाऱ्या कळत नकळत चुकून मुद्दाम केलेल्या पापामधून तरण्याचा उपाय शास्त्रामध्ये काय सांगितला ते तुला सांगतो. स्नान संध्या देवार्चन कुळ धर्म वर्णाश्रम दान पर्व काळ न घडे दान मग तीर्थ भ्रमण काय असे. स्नान असेल संध्या असेल देवतार्चन असेल कुळ धर्म वर्ण आश्रम हे सगळं करत असताना पर्व काळ पाहिला जातो. पर्व काळाला जर दान घडलं नाही आणि मग तीर्थाटन जर करत फिरला तर ते सगळं व्यर्थ आहे भगवंत सांगतात. शरीरी भरता व्याधी मग कैचे स्नान देवार्चन विधी अथवा पर्व काळ कुधर्म संधी द्रव्य विन सिद्धी केवी होय. शरीरामध्ये व्याधी भरल्या तर तीर्थाटन करता येत नाही त्याला. ह्या माणसाकडून कळत नकळत घडलेल्या पापामधून तरण्यासाठी उपाय सांगितला. स्नान संध्या देवतार्चन किंवा अनेक प्रकारचे पर्व काळाला दान धर्म करावे. मग तीर्थाटन करण्यासाठी शरीरामध्ये आजार असतात व्याधी असतात तीर्थाटन करता येत नाही. पर्व काळाला दान धर्म करावा तर पदरामध्ये पैसा नाहीये असं भगवंत सांगतात. किंवा काळी गडे मौजी लग्न द्रव्य नाही म्हणून शास्त्री निर्धार केला जाण अष्टवर्षाचा निर्धारी. किंवा अकाळी अशा प्रकारचं करायचं मौजी बंधन असेल लहान लेकराचं किंवा लग्न असेल अकाळी करणं. पैसा जवळ नाही म्हणून अकाळी कुठल्याही प्रकारची क्रियाकर्म करणं यानं शास्त्राने निर्धार केलेला आहे. पूर्वी ज्या वेळेस अनेक पूर्वी पाठीमागच्या काळामध्ये 8 वर्षाचा म्हणजे बालविवाह होत होता. 8 वर्षाच्या असतानाच पूर्वी लग्न त्या ठिकाणी करत होते असं सांगतात. अष्टवर्षी चोलोपनयन तैसेच कन्येचे कन्यादान हे समयासी न गळती दान मनोरी अकाळ बोलीचे. अकाळ कशाला म्हणायचं. पूर्वी ज्यावेळेस जसं ज्याच्याकडे संपत्ती असेल आली की त्या टायमाला ते कार्य करून टाकायचे. त्यामुळं काळ विधी पाहत नव्हती सगळी काम अकाळी होत होते. म्हणून 8 वर्षाचं झाल्यानंतर वय झाल्यानंतर कन्यादान करून टाकत होते. यालाच शास्त्रामध्ये
अकाळी कर्म सांगितलं असं भगवंत सांगतात. कालिया पितृ दिवस कांता झाली स्पर्श म्हणून अकाळी तो दिवस शास्त्रज्ञाने असे बोलते. शास्त्रामध्ये सांगितलेला आहे पितृदिवस म्हणजे आपण त्याला अक्षय तृतीया म्हणतो किंवा पित्राला नैवेद्य दाखवण्याचा तो दिवस असतो. आणि अशा पितृदिवसाच्या काळाला जर असणारी स्त्रीचा स्पर्श झाला तर तो दिवस अकाळी म्हटला जातो. याला शास्त्रानं मान्यता दिलेली आहे असं भगवंत सांगतात. अथवा व्याधीग्रस्त झाले शरीर मग राहिला सहजीच आचार तैसेच प्राशन करणे लागे निर अन्न ही परिकर शयेवरी. किंवा शरीर आहे, शरीर जर व्याधीग्रस्त झालं, शरीराला जर अनेक प्रकारच्या व्याधी झाल्या तर मग आचार राहतो. जर शरीराला व्याधी झाल्या, आजार झाला, रोग झाला तर त्याचं चांगलं आचरण थांबलं जातं. अशा प्रकारे भगवंत सांगतात. या दोषाच्या मनाशी संचय होतासी समरसी ते म्हणती मलमासी घटका फळ दिवस गणिता. आणि एवढे सगळे दोष झाल्यानंतर ना तो मलिन होतो आणि त्या वेळेला त्या आकाळेला त्यालाच मलमास म्हटलं जातं. एवढ्या सगळे दोष झाल्यानंतर ना तो असणारा मलिन होतो. आणि जी काय अकाळी सांगितलं, ही लोक अकाळी क्रिया करतात त्या अकाळालाच मलमास म्हटलं जातं असं भगवंत सांगतात. नक्षत्र आणि मास स्थिती हे कवने अर्थे उणे होती तरी एसिया दोषाची होता भरती मग ते पावते क्षयाते. नक्षत्र आणि मास तिथी हे असणारे अनेक प्रकारचे आकाशामध्ये नक्षत्र आहेत, मास आहे. ही असणारी मासाची दोषाची भरती झाल्यानंतर ना पुन्हा ते असणारे क्षयाला पावली जातात, नष्ट होतात असं भगवंत सांगतात. म्हणून तिसरे वर्षी जाण एक मास अधिकतेने गुण मग ते होय म्हणून नाभादी गान मन मास गान बोलीचे. भगवान परमात्मा भगवान श्री विष्णू लक्ष्मीला सांगताय अशा प्रकारचे नक्षत्र असेल, महिना असेल, ही मलिन होतात. मग ह्यांचा मळ घालवण्यासाठी प्रत्येक वर्षात मध्ये 3 वर्षाच्या नंतरनं जो अधिक महिना म्हटला जातो तोच अधिक महिना आहे. आणि या सगळ्या 12 महिन्याचा मल घालवण्यासाठी जो 3 वर्षानंतर महिना घेतला जातो त्याला अधिक मास म्हटलं जातं असं भगवंत सांगतात. तरी या दोषाचे क्षाळन होईल तेही एक साधन मलमासाचे अधिष्ठान ते स्वयंमीच जाण वल्लभे. ऐक वल्लभे, ऐक लक्ष्मी, भगवंत सांगतायत त्या 3 वर्षाच्या नंतर अनेक प्रकारचे दोष घडले जातात. तिथीला दोष असतात, नक्षत्राला दोष असतात, महिन्याला दोष असतात. आणि या सगळ्या महिन्याचे, नक्षत्राचे, तिथीचे दोष घालवण्यासाठी एक सेपरेट 3 वर्षानंतर अधिक मास येतो. आणि तो अधिक मास म्हणजे दुसरा तिसरा कुणी नाही, स्वतः मीच आहे. त्याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. आणि तो पुरुषोत्तम मास म्हणजे मीच आहे असं भगवंत सांगतात. जेवी त्रिकोण निरसियावरी वस्तू रे साक्षात्कारी हे गुण जाणवी चतुरी संत सेवा दरीजे. ऐक लक्ष्मी, ऐक. कुठलाही जीव जन्माला आल्यानंतर ना 3 गुणाच्या आधाराने तो जन्म घेतो. कोण रजोगुणामध्ये असतो, कोण तमोगुणामध्ये असतो, कोण सत्वगुणामध्ये असतो. आणि त्रिगुण संपल्यानंतर ना जीवाला साक्षात्कार होतो. त्या पद्धतीने हे असणारा मलमास जे आहे, पुरुषोत्तम मास आहे, तो मीच आहे असं भगवंत सांगतात. तैसे 3 संवत्सर गेली उभे मास ज्योती मर्या नाम दरिता जाणती तया केशवराया म्हणून. ऐक लक्ष्मी, अशा प्रकारे 3 वर्ष गेल्यानंतर ना मीचा अवतार धारण करून येतो. किंवा ही मलमास, पुरुषोत्तम मास जे म्हणतात तो स्वतः मीच आहे. म्हणून ते असणाऱ्या महिन्याला केशवराज अशा प्रकारचं नाव आहे असं भगवंत बोलतात. केला सर्व कर्माचा नाश उरला नाही लवलेश म्हणून बोलीचे केश दोष ग्रास कजोमी. सगळ्या कर्माचा नाश, कुठल्याही प्रकारचा लवलेश उरत नाही, सगळं संपलं जातं, नाश पावलं जातं. म्हणून याला केशवराज, केशव ही भगवंताचं नाव आहे आणि त्याला म्हटलं जातं असं भगवंत लक्ष्मीला बोलतात. या मासाचे महिमान एक होनी सावधान मलमास प्राप्त झाली जाण मांगल्य विधान रोपती. ऐक म्हणले लक्ष्मी, त्या मासाचं, अधिक मासाचं, मलमासाचं महात्म्य तुला सांगतो. मलमास निर्माण झाल्यानंतर ना, प्राप्त झाल्यानंतर ना जे सगळे मांगल्य विधी आहेत, चांगले विधी आहेत, ते विधी सगळे लोप पावले जातात,
नाश पावले जातात असं भगवंत सांगतात. ना होती विवाह कार्य ना होती उपनयनाचार्य तीर्थाटन पर्याय तोही नगडे जाण पै. आणि ज्यावेळेस हे अशा प्रकारचा मलमास येतो त्यावेळेला त्या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विवाह कार्य होत नाही, कुठल्याही प्रकारचं तीर्थाटन पुण्याची कामं या असणाऱ्या क्षेत्रामध्ये क्षय पावली जातात असं बोलू लागले. तरी ऐसिया काय की जे कवन पुणे दोष क्षाळी जे तरी एक कमळ जे सुगम भूमंडळी. ऐक म्हणले मग तुला वाटेल की अशा प्रकारे मलिन झालेलं ही मास आहे आणि हा मास शुद्ध कसा होणार, तर त्याचही याचा दोष कसे जाणार, अशा प्रकारचा प्रश्न तुझ्या मनामध्ये आहे. तर त्याचंही उत्तर सांगतो लक्षपूर्वक ऐक. भगवंत लक्ष्मीला सांगतात, संक्रांतीहीन जो मास म्हणून या मलमास येथे जया वाटे हव्यास परलोकीचे पै. आणि अशा प्रकारचा असणारा मास आहे. 3 वर्षानंतर ही महिना येतो. नक्षत्र तिथी विधी सगळी मलिन झालेली असतात आणि यांचा सगळ्यांचं पाप घालवण्यासाठी जो मास येतो त्याला मलमास म्हटलं जातं. आणि ह्या मलमासाचा मास म्हणजे ह्या मलमासाचा दोष कसे घालवायचे त्याचे उपाय सांगतो. ऐक. तयाने काय आचरावे स्त्री अथवा पुरुष भावे पुण्य क्रिया स्वभावे आचर पैकी जे. मग या अधिक महिना सुरू झाल्यापासून अधिक महिना संपेपर्यंत स्त्री असो अथवा पुरुष असो त्या व्यक्तीनं काय आचरण करावं, या महिन्यामध्ये कसं वागावं, कसं राहावं, हे सगळं कोणतं कोणतं कार्य करावं हे सगळं तुला सांगतो. भगवंत सांगतात, ते कोणी ऐसे उत्तर लक्ष्मी बोले प्रत्युत्तर कवन विधी कवन प्रकार कृपा करुणी सांगीजे. आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. भगवान बोलतायत. बोलल्यानंतर लक्ष्मीने विचारलं, अशा प्रकारच्या हे अधिक मासामध्ये मल मासामध्ये दोष घालवण्यासाठी काय काय करावं, स्त्री असो अथवा पुरुष असावं, कशा प्रकारचं आचरण करावं, असं भगवंत बोलल्यानंतर लक्ष्मीनं हात जोडले आणि लक्ष्मीने सांगितलं, भगवंता कृपा करा आणि कृपा करून ही अधिक मासामधलं आचरण मानवानं कसं जगावं, कसं राहावं, त्याचं महिमानं आम्हाला सविस्तर व्यवस्थित सांगा असं माता लक्ष्मी भगवंताला बोलते. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय.